संविधान धोक्यात असून शासनकर्ते आणि विरोधक दोघांपासून आपण समाधानी नाही। या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। ते अकोल्यात बोलत होते। अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्याशी संवाद साधण्यात आला। दोघांनीही आपल्या जीवन प्रवासासंदर्भात अनेक गोष्टींना उजाळा दिला। तर प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध आणि तिसरे गुरु कबीर होते असाही खुलासा केला। जे शासनकर्ते आहेत आणि जे विरोधक आहेत या दोघांच्या संदर्भात मी असं म्हणेन की समाधानी नाही। कारण जो शासनकर्ता वर्ग आहे तो पदोपदी पावली संविधानाला तुडवत चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे। आणि दुसऱ्या बाजूला जो विरोधी पक्ष आहे त्याची जी भूमिका पाहिजे होती वेगवेगळ्या प्रश्नांवरती आणि वेगवेगळ्या ह्याच्यावरती ती अजिबात दिसत नाही। सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमधला असणारी जी रेष असते ती रेष पुसट झालेली आहे असंच मी त्या ठिकाणी म्हणेन, किंवा कदाचित ती कॉम्प्रोमाइज झालेली आहे हाही शब्द मी जर वापरला तर अयोग्य असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही। नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आपल्याला भीती वाटत होती असा खुलासा अंजली आंबेडकर यांनी केला। तर अंगरक्षक नको कारण माझ्यावर हल्ला म्हणजे अंगरक्षकावर हल्ला असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सुरक्षा नाकारली असल्याचंही त्या म्हणाल्या। दरम्यान त्यांनी वैयक्तिक जीवनाबाबत देखील प्रकाश टाकला। तर प्रकाश आंबेडकर हे शर्मिला टागोर यांचे फॅन असल्याचंही त्या म्हणाल्या। तसंच त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत देखील काही खुलासे केले। होतो सगळ्याच बापलेखांचा संघर्ष होत असतो, भांडणं होत असतात आणि त्याही दोघांची चालू असतात। आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये जसं आईला कुठेतरी मध्यस्थी करावी लागते ती मला पण करावी लागते, पण साधारणपणे ते अर्ध्या तासापेक्षा जास्ती टिकत नाही। जेव्हा एका पाठोपाठ नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी ही प्रकरणं, गोविंद पानसरे हे सगळ्या एका बाजूने प्रकरणं घडत राहिली आणि दुसऱ्या बाजूला सातत्याने उजव्या कडव्या शक्तींवरती प्रहार करणं चालू होतं, त्यावेळेला निश्चितपणे भीती वाटली। अनेक कार्यकर्त्यांनी त्यावेळेला ताई साहेबांना एकटं पाठवू नका, आम्ही बॉडीगार्ड म्हणून जायला बरोबर आहोत असं सुचवलेलंही होतं। आणि मी आणि सुजातनी एकदा तसा साहेबांकडे विषय पण काढला होता, पण साहेबांनी जे उत्तर दिलं त्याच्यानंतर तो विषय आमच्या घरात कायमचा बंद झाला। ते असं म्हणाले की जर हल्ला झाला तर तो माझ्यावर होणार नाहीये, माझ्यावर होणार आहे तो माझ्या बरोबरच्या तरुण कार्यकर्त्यांवरती होणार नाहीये, पण माझ्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल आणि त्यांचे संसार आहेत आणि माझ्यासाठी माझा दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा नाहीये। आणि त्यांच्या या उत्तरानंतर आम्ही दोघे गप्प बसलो होतो।